चाकण एमआयडीसी मधील दररोजची वाहतूक कोंडी, कंपन्यांनी बाहेर जाण्याचा दिलेला इशारा, दररोज होत असलेले मृत्यू यामुळे हतबल झालेले नागरिक, कामगार आणि कंपनी मालक यांच्या व्यथा मांडण्यासाठी गणेश बोत्रे यांनी साखळी उपोषण सुरू केले। यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पाहूयात। येलवाडीला राहते आणि आमचा रस्ता 10 मिनिटाचा रस्ता आहे, पण तिथंच आहे ना आम्हाला अर्धा पाऊण तास लागतो। खूप दिवसापासून समस्या आहे रस्त्याची। प्रत्येक नेत्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे काळजीपूर्वक। आम्हाला माहिती आहे गणेश भाऊ आमच्या येलवाडीत कायम सारखे कार्यरत आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला भरपूर माहिती आहे। आता त्यांनी जे कार्य हातात घेतले ते सक्सेसफुल करतीलच त्याची आम्हाला आशा आहे। सर्वसामान्य जनतेने सगळ्यांनीच त्यांना साथ दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। मी सुधा राजेश कामनवार, मी इंदुरीवरून येते। सकाळी 7:30 वाजता निघते, संध्याकाळी 7:30 वाजता निघते। खूप उशीर होतो आम्हाला। ट्रॅफिक इंदुरी एवढं लांब नाही, 20 मिनिटाचा रस्ता आहे, आम्हाला 1.5 ते 2 तास लागतो। संध्याकाळी 5 वाजता सुट्टी होते आम्हाला ट्रॅफिकमुळं, आणि संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता घरी पोहोचतो। त्याच्यामुळं आमचे थोडं रस्त्याचे माझं नाव उज्ज्वला वाटकर, मी आळंदीवरून येते। आम्ही जेव्हा कंपनीत उशिरा जातो तेव्हा आमचा पेमेंट सुद्धा कट होतो। परत हे रस्त्यावरती जे कचरा वगैरे आहे, एमआयडीसीतलं पाणी वगैरे, जे आमच्या पेमेंटमधून टॅक्स कट होतो त्याचं काय? आणि आम्ही जर उशिरा कंपनीमध्ये जातो तर 3 लोकांचे लॉस होतात त्याच्यामध्ये। आमचाही लॉस होतो, कंपनीचाही लॉस होतो। कंपनीचा लॉस म्हणजे असं की आम्ही जर उशिरा कंपनीमध्ये गेलो तर प्रोडक्शन कमी होतं। कस्टमरला जे आम्ही प्रोडक्शन वेळेवर देतो तेही वेळेवर जात नाही, तर कस्टमर सुद्धा नाराज होतो। आणि हे रस्त्यावरती जे कचरा वगैरे आहे ते एमआयडीसी काय करते? जरा तिकडे पण थोडं लक्ष द्या, पाण्याकडे पण थोडं लक्ष द्या। धन्यवाद। मूल आज या लेडीजला सकाळी मुलं त्यांची झोपीत असताना त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवणार, ते तशाच निघून येणार। पुन्हा संध्याकाळी मुलं झोपली की पुन्हा घरी जाणार, म्हणजे त्या मायलेकडे तिथं काही भेटच नाही। ह्याचा काही विचारच कुणी केला नाही। मग त्याच्यासाठी आणि बोत्रे सरांनी जे हाती कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम 101% यशस्वी व्हावा हीच आमची शिवचरणी प्रार्थना आहे। ट्रॅफिक मुक्त चाकण खालुंबरे महाळुंगे जी एमआयडीसी आहे ती ट्रॅफिक मुक्त करायची। ट्रॅफिक मुक्त करायची असताना सरकारला आपण जो कर देतो, टॅक्स देतो, इथल्या ग्रामपंचायतीला जो कर देतो, टॅक्स देतो, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आशिया खंडामध्ये सर्वात मोठी असणारी एमआयडीसी म्हणजे चाकणची एमआयडीसी। या चाकणची एमआयडीसी आमची अशी समस्या आहे की आमच्या रोडला एवढी ट्रॅफिक होते का तर खड्ड्यामुळे होते। खड्ड्यात पाणी राहतं, गाडी कधी खड्ड्यात जाते, आम्हाला भीती वाटते। आम्ही गाडीत बसतो, बाबा काय होईल का अचानक, काय नाही। आमची जबाबदारी, आमच्यावर घरची जबाबदारी आहे, म्हणून आज आम्ही इथपर्यंत काम करायला येतो। आमचं आउट होतं 5 वाजता, इन होते 8:30 वाजता। 8:30 वाजता इन होते तर आम्ही घरून निघतो 7:15ला। 7:15ला बसतो तर 8:30ला आम्ही पोहोचत नाही। मी अनिकेत करंडे, मी स्वतः मालक आहे, चालक आहे। त्यामुळं मी खेडवरून 7 वाजता रोज निघतो। मला खेडवरून यायला साधारणतः 45 मिनिटं लागले पाहिजेत, परंतु मला इथपर्यंत येण्यासाठी सकाळी 2 तास, संध्याकाळी जायला तर काही टायमाचा भरोसाच नाही। संध्याकाळी जवळजवळ आम्हाला 10 पण वाजून जातात। त्यामुळे एक खड्डे की रस्ता ते पण समजत नाही। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, यात काही समजूनच येत नाही। तर सरकारला एवढीच विनंती आहे, गणेश भाऊंनी जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याला आम्ही सर्व ड्रायव्हर पाठिंबा देत आहोत। सकाळी इतकं हटात किंवा संध्याकाळी 5 वाजता सुटलं इतकं जाम ट्रॅफिक होतं की ज्याला खूप उशीर होतो। त्यासाठी चाकण ट्रॅफिक मुक्त आंदोलन झालंच पाहिजे। चाकण ट्रॅफिक मुक्त आंदोलन झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।